इगतपुरीहून हा जो मोर्चा निघाला आहे हा नेमका कशासाठी निघाला, तुम्ही कुठे चालले? भावली गावातनं हा मोर्चा पायी चाललेला आहे. आम्ही मंत्रालयावरती चाललेलो आहे मुख्यमंत्री साहेबांकडे. तर हा मोर्चा असा निघालेला आहे का ज्या भूमाफ्याने आमच्या जमिनी बळकावलेल्या आहेत ते आम्हाला परत द्यावा आणि त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत 3 महिन्यापासून आम्ही ते अजूनपर्यंत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले नाही. याच्या पहिले पण आम्ही शासनाकडे आम्ही न्याय मागितला, आम्हाला न्याय मिळालेला नाही. आम्ही कलेक्टर ऑफिसला मोर्चा नेला, तिथं पण आम्हाला अजूनपर्यंत काही न्याय मिळालेला नाही. म्हणून आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे चाललेलो आहे आणि आम्ही एवढंच मागत होतो की आम्हाला SIT लागू करा. हे भूमाफ्याने आमच्यावरती इतका अन्याय केलेला आहे, कारण हा लढा 2011 पासूनचा आहे. अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही. आम्ही प्रत्येक शासनाकडे आम्ही प्रशासनाकडे न्याय मागतो, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही. किती लोक बाधित आहेत त्या भूमाफियाचे तुम्ही म्हणताय? किती लोकांना त्या अडचण आहे? माझे 200 ते 250 शेतकरी आहेत. कुठली गावं आहेत? गावं कोणकोणती आहेत? असं समजा सर का पूर्ण म्हणजे तेवढा जो भावलीचा जो पट्टा आहे ना 7-8 गावं, तो पूर्णच्या पूर्ण त्या पट्ट्यातला विषय येतो. सर सकट 7 बारे मारून घेतले त्यांनी. हो, त्यांनी डायरेक्ट म्हणजे आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी घेऊ शकत नाही, तर त्यांनी घेतल्या कशा काय? आणि त्यांनी इतक्या लाटलेले आहेत का अक्षरशः म्हणजे ते बोलतात का विकल्याचं काही नाही आहे. हे सगळे खोटे सही अंगठे घेऊन यांनी ते बळकावलेले आहेत आणि त्याच्यावरती अजूनपर्यंत शासनाने काही विचारच केलेला नाही आहे. सदर शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही आहे. यासाठी त्यांनी गेली कित्येक वर्ष लढा चालू ठेवलेला आहे, परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई त्याच्यावर झाली नाही आहे. अशा प्रकारे त्यांची कारवाई झाली नसल्यामुळं सदर त्यांनी मोर्चा हा मुंबईच्या दिशेने काढलेला आहे. आपण पाहू शकता बहुसंख्येने आदिवासी हे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मी शरद मोगरे, मशाल न्यूज नेटवर्क, शहापूर.